नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. हा व्हिडिओ जसा एशा पृथ्वीवरती प्रदर्शित होईल तसाच तो हिंदुस्तान पोस्टवरती आम्ही प्रदर्शित करतो आहोत. माझ्यासोबत चंद्रशेखर नेने सर आहेत. सर तुमचं स्वागत करते. नमस्कार. आजचा धन्यवाद. दिवस नमस्कार. आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. डोनाल्ड ट्रम्प हे चीनच्या दौऱ्यावरती आहेत आणि त्यांची आणि शी जिनपिंग यांच्या महत्त्वपूर्ण बैठका होणार आहेत. ट्रम्प यांच्या सोबत जसं त्यांचं महत्त्वाचं मंत्रिमंडळ गेलेलं आहे, तसेच अनेक उद्योगपती सुद्धा गेलेले आहेत. तेव्हा हा सगळा दौरा जो आहे त्याच्याबद्दलचे थोडे आपण काही मुद्दे हे बघायला पाहिजेत असं वाटलं मला. अजून जी बरोबर. चर्चा झाल्यानंतर काय होणार आहे हे वेगळं, परंतु अपेक्षा काय करायची असा आजचा सवाल आहे आणि त्याच्यासाठी आम्ही एकत्र जमलेले आहोत. तेव्हा सर, ट्रम्प नेहमी असं म्हणतात, ते तर उद्योगपती आहेत आणि ते म्हणतात कार्ड्स टू प्ले, बरोबर? अशी त्यांची एक नेहमी बरोबर. असते. म्हणजे आपला समोर बसलेला जो माणूस आहे त्याच्याकडे कार्ड्स आहेत की नाही, आणि कार्ड्स असतील तर मग ट्रम्पचं वागणं वेगळं, आणि कार्ड नसतील तर ते अल्टिमेटम हो. देतात. अशी त्यांची हो, स्टाईल. बरोबर. आता तुम्हाला काय वाटतं, ट्रम्पच्या हातात कार्ड आहेत का शी जिनपिंगच्या हातात कार्ड आहेत? माझ्या मते हे दोघंही आता डेस्परेशन लेव्हलला आलेले आहेत. ट्रम्प इराणमध्ये इतका अडकलेला आहे आणि त्याला स्पष्ट दिसतंय, की इराण केवळ चीनच्या भरोश्यावर अमेरिकेशी लढतोय. इराणची स्वतःची शक्ती आता पूर्ण संपलेली आहे. तर चीन जर त्यांनी आपल्या बाजूला करून घेतला किंवा चीन जर न्यूट्रल राहिला इराणच्या लढाईत, तर ट्रम्प त्याच्यात जिंकेल. बरं, चीनचं काय झालंय, की ट्रम्पनी त्यांचं तेल व्हेनेझुएलाचं थांबवून टाकलंय आणि आता इराणचंही होर्मुझमुळे थांबतंय. ते कितीही बडबड केली तरी यांचा जो ब्लॉकेड आहे, त्यामुळे फार तेल चीनकडे पोहोचत नाहीये. त्यामुळे चीनची झाली आहे पंचाईत आणि पुन्हा तेलाचा भाव वाढलेला आहेच. चीनचं सगळं मार्केटिंग आहे ते आम्ही स्वस्त प्रॉडक्ट करून देतो याच्यावर आहे. या वाढलेल्या भावाने त्यांचं प्रॉडक्ट स्वस्त राहत नाही आणि त्याच्या डोक्यावर पुन्हा ट्रम्प टॅरिफ घालतोच. त्यामुळे अमेरिकेत एक्सपोर्ट करणंही त्यांना कठीण होत चाललंय. प्रत्यक्ष चीनमध्ये अशा बातम्या आहेत, की त्यांनी त्या टी शॉप रिफायनरी ट्रम्पनी त्याच्यावरती टॅरिफ लावले आणि बंदीच घातली ॲक्चुअली. त्यामुळे अनेक लोकं बेकार झाली आहेत. त्या रिफायनरी बंद करायला लागल्या, त्यामुळे अनेक लोकं बेकार झाली आणि ते शी जिनपिंगना परवडणार नाही. बेकारांचा फौजा जर चीनमध्ये फिरायला लागल्या, तर त्यांना ते परवडणार नाही. तर दोघांकडे कार्ड आहेत आणि दोघं एकमेकांच्या करता काहीतरी करू शकतात आणि हे उद्योगपती जे सगळे गेलेत, ते आत्ताच तुम्ही थोड्या वेळापूर्वी बोलताना सांगितलंत, की ते रेअर अर्थ त्यांना मिळत नाहीये म्हणून ते कासावीस झालेत आणि म्हणून ते तिथे गेलेत. आणि बॅलन्स ऑफ पेमेंट जो अमेरिकेचा बॅलन्स ऑफ ट्रेड जो चीनबद्दल आहे, तो सुद्धा एक मोठा मुद्दा आहे. तर ट्रम्प त्यांचे मुद्दे घेऊन आलेत आणि शी जिनपिंगनी कमालच केली आहे. त्यांनी 4 रेड लाईन्स सांगितल्या आहेत, की याच्याबद्दल चर्चा नाही. बरं. त्यातली एक तर फारच भयंकर आहे. ते म्हणले, "एक तर तुमची डेमोक्रेसी आहे, आमची नाही, हा विषय काढायचाच नाही. आमचं जे आहे ते आमची सिस्टम आहे, तुमची ती तुमची सिस्टम आहे." आणि मुख्य म्हणजे तैवानबद्दल बोलायचं नाही. तैवान हा चीनची ज्याला दुखती रग म्हणतात हिंदीत ती आहे आणि ट्रम्पना ते कार्ड प्ले करायचंच असतं. तर असा हा प्रकार चाललेला आहे. तर आणि दोघं जण माझ्या ह्युमन राईट्सचं काय ह्युमन म्हणतात? राईट्स बद्दल बोलायचं नाही. आम्ही करायचं ते करतो. तुम्ही उगीच तुमची नाटकं करू नका. म्हणजे सगळ्या जगाला ह्युमन राईट्स शिकवते ना अमेरिका. तर ते सुरुवातीलाच त्यांनी खोडून काढलंय. याचा अर्थ चीनला वाटतंय, की त्यांचा हँड खूप स्ट्रॉंग आहे आणि ट्रम्प हा निगोशिएशनमध्ये डील करत बसतो. एक असं वाटतं परवाच्या ह्याच्यात ट्रम्पने असंही सांगितलं म्हणे, की "व्हेन आय एम टॉकिंग अबाउट इराण, आय डोंट केअर अबाउट अमेरिकन फायनान्सेस." म्हणजे त्याला पडलेलीच नाहीये कशाची. तो आणि त्याच्या जावयाचा धंदा चालला, की बास झाला. असं असं इम्प्रेशन वाटतंय. आणि आता पाकिस्तानचंच बघा ना, पाकिस्तानमध्ये इराणची जेट्स आली. हे शेवटी त्या लिंडसे ग्रॅहमनी काढलं. पण ट्रम्पनी ते अजून ते पुढेच घेतलेलं नाहीये. बरोबर आहे. तर काहीतरी विचित्र चाललेलं आहे हे, असं हं. वाटतं. आणि याचा भारतावरती परिणाम चांगला होणार नाही. भारताला दोन्ही बाजूचे परिणाम आहेत. एक म्हणजे चायना प्लस वन आपली जी पॉलिसी होती, ट्रम्पनी जर हे सगळे उद्योगपती नेऊन परत चीनला वरती आणलं, तर ती पॉलिसी गटारात जाते. आणि दुसरा फायदा होऊ शकतो, की जर होर्मुझ खरंच ओपन झालं, तर आपल्याही गळ्याभोवतीचा फास दूर होतो. हं. आणि सरतेशेवटी याच्यावरती रशियाची काय भूमिका आहे, हे विचार करण्यासारखं आहे. तर आपण या विषयांवरती तुमचं काय म्हणणं आहे, ते आपण डिस्कशन करूया. खरंय. राइट. म्हणजे एक म्हणजे चीन दबावाखाली आहे, ही गोष्ट सत्य आहे.
आणि त्याचं कारण हा तुम्ही सांगितलं ते अमेरिकेने त्यांची तेलाच्या बाबत गळचेपी केलेली आणि यशस्वीपणे केली आहे. करेक्ट च्या घडीला करेक्ट युक्रेन युद्धामध्ये चीननी रशियाला खूप मदत केली आणि त्याच्यामुळे हो रशिया हा ऋणी आहे चीनचा आणि म्हणूनच चीनला बरोबर जे काही तेल मिळतंय ते अगदी अनइंटरप्टेड तेलाचा सप्लाय जो आहे तो रशियाकडून येतोय आणि म्हणून सगळं चाललंय असं म्हणू शकतो आपण. पण हो तुम्ही जो उल्लेख केलात की अमेरिकेने टेरिफ लावून टाकले, तर असं म्हणतात की चीन जितकं काही उत्पादन काढत होता त्याचा जवळजवळ 27% हिस्सा अमेरिकेमध्ये खपत होता. हो आता हो कल्पना करा ओके तुम्ही की 100तल्या 27 गोष्टींवरती जर का टेरिफचा प्रभाव आला असेल आणि त्यांना त्याच्यामध्ये तोटा सहन करावा लागत असेल समजा, तर त्यांची अवस्था काय झालेली हा असते? म्हणजे एकतर बरोबर जगभरामध्ये थोडीफार डिमांड घसरत तर जाते, पण अशा पद्धतीने टेरिफ लावल्यामुळे बाजारपेठ हातातनं जाणं ही हो त्यांच्यासाठी या प्रत्यक्ष घडीला अतिशय वाईट बातमी होती. म्हणजे बरोबर जेव्हा त्यांना प्रत्यक्षात खप वाढवला तर आर्थिक संकटातून बाहेर येतील अशी अवस्था होती, तेव्हाच हा मोठा प्रहार केला गेलेला आहे. आणि मग तेल हा प्रकार जो असतो ना, तो केवळ तो म्हणजे वाहतुकीचं साधन म्हणून किंवा ते इंधन म्हणून नाहीये. त्याच्यातून अनेक प्रकारची ऊर्जा एक निर्माण होते आणि जे केमिकल पदार्थ मिळतात त्याच्यातून आता हो समजा उदाहरणार्थ गॅस आहे. त्या गॅस राईट नसेल तर अनेक इंडस्ट्री चालणार सुद्धा नाहीत आपल्याकडच्या. बरोबर तीच अवस्था चीनची सुद्धा आहे. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी ते संकट अतिशय भीषण आहे. आणि म्हणून चीनचा हात दगडाखाली आहे ही वस्तुस्थिती आहे आणि त्याच्यामध्ये ट्रम्पनी त्यांच्या गेल्या टर्ममध्ये एक पाऊल उचललेलं होतं आणि त्याच्यामध्ये चीनवरच्या अनेक कंपन्यांवरती त्यांनी निर्बंध सुद्धा लागलेले होते. त्याच्यात हुआवई होती, हो Hikvision होतं. हो अशा अत्यंत म्हणजे मी म्हणेन आघाडीवरच्या चीनी कंपन्या ज्या आहेत, त्यांनाच मुळे ही त्यांनी सँक्शन्स सुद्धा लावून टाकलेली होती. तर हो ट्रम्प दाखवून देतो म्हणजे ट्रम्पच्या हातात काहीच नाही असं नाहीये. एक प्रकारे तुम्ही बघाल तर तुम्ही परत एकदा रेअर अर्थचा जो उल्लेख केला. हो हे जे सगळे 10-12 कोणी सीईओ जातायत ट्रम्प बरोबर, त्यांचे सगळेजण गळ्यापर्यंत आलेले आहे. कारण रेअर अर्थ जर बरोबर का मिळाली नाही, तर त्यांचं उत्पादन अडून बसलेलं आहे आणि जवळ-जवळ असं म्हणतात 400 बिलियन त्याच्यामध्ये गुंतलेले आहेत. बापरे तर हो हो हे सोडवून घेणं हे ट्रम्पसाठी आता ते ट्रम्पचं कर्तव्य बनतं तिकडे जाणं. त्यामुळे बरोबर ह्यांनी तेल अडवलं तर चीननी रेअर अर्थ अडवलंय. अशी ती रस्सीखेच चालू आहे असं दिसतं एकंदरीत. हो आणि जसे दोघेही अडचणीत आहेत, तसेच दोघांकडे काही ना काहीतरी हुकमी पत्ते सुद्धा आहेत. या परिस्थितीमध्ये त्यांनी जी 4 रेड लाईन्स टाकल्यात म्हणून तुम्ही सांगताय, तेव्हा ह्यांचं जे नेहमीचं तुणतुणं असायचं, की लोकशाही नाही तुमच्याकडे, तुमच्याकडे ह्युमन राईट्स नाहीत. त्यानंतर तैवानवरती तुमचा हक्क आम्ही मान्य केले. बरोबर ही जी सगळी हो पोपटपंची आहे ती बोलायचीच नाही. मग बोलायचं काय? चीनला कोंडीत पकडायचं कसं? कारण हा त्यांचा रीतिरिवाज कायमचा चाललेला असतो. कुठलातरी उयगुर बरोबर काय काढ, फालुन गॉंगचं काढ, हो वगैरे तुमच्या करेक्ट तिबेटमधल्या दलाई लामा आणि त्यांच्यावरच्या हो ते सगळ्या एक कारवाया. असतं खेळायला हे असं सगळं ते नेहमी चटणी लावायला म्हणून सगळं बोलत असतात. त्यांनाही काही त्याच्यात रस नाही. पण बरोबर कुठेतरी चीनचं ऐकायचं नसतं काहीतरी म्हणून हे सगळे मुद्दे काढले जातात. पण शी जिनपिंगनी ते सगळी वासलात लावली आणि त्या अटी मान्य करून ट्रम्पला तिकडे जावं लागलं ही मोठी गोष्ट आहे. करेक्ट मला करेक्ट वाटतं पण सगळ्यात मोठा टर्निंग पॉइंट आहे, की ट्रम्प यांनी अपेक्षा केलेली होती, की त्यांनी इराण युद्ध सुरू केलं ह्या भेटीच्या आधी आणि तिथे हा काहीतरी निर्णायक जय आपल्याला मिळेल अशी त्यांची अपेक्षा हा असावी बहुधा. आणि ते हो जर का अमेरिकेला काहीतरी निर्विवाद पॉइंट मिळालेला असता इराण युद्धामध्ये, तर मग ट्रम्प विजयी मुद्रेने चीनकडे गेलेले आपल्याला दिसले असते. पण हो चीन असेल किंवा रशिया असेल ह्यांनी इराणला अशी मदत केली, की ट्रम्पना कुठेही निर्विवाद हा माझा विजय झाला असं म्हणायची सोयच ठेवली नाहीये.
त्यामुळे ते बरोबर. इराण युद्ध करूनही त्याचा काही उपयोग नाही झाला. म्हणजे चीनला नमवण्यासाठी म्हणून जर का ते सगळं केलेलं असेल, तर मग ते प्रयत्न हं. त्यांचे व्यर्थ गेले असंच आपल्याला म्हणावं लागेल. तेव्हा ह्याच्यामध्ये आता शी जिनपिंग जे आहेत ते नेमकं काय-काय मागून घेणार अमेरिकेकडून हा प्रश्न मला मोठा वाटतोय याच्या बाबतीत. बरोबर. याच्यामध्ये एक आपण बघितलं तर ट्रम्प यांनी सांगितलं होतं, की मला शी जिनपिंगची भेट पाहिजे म्हणून मी हे सीजफायर वाढवलंय. त्याला हो. विचारलं, की हे सगळं चाललंय तर सीजफायर कशाला लांबवताय? हां. तर आयडिया अशी, की शी जिनपिंगला जर मी इराणच्या बद्दल मनवू शकलो, तर हां. मग 2 दिवसात इराणचा निकाल लावता येईल. अशी हो. साधारण योजना त्यांची चाललेली असावी. बरं. पण ट्रम्पवरती लोकल उद्योगपतींचं प्रेशर इतकं जास्ती झालेलं आहे, की हां. ते सगळेच त्याच्याबरोबर तिथे आलेले आहेत, की हे ते इराण वगैरे मरू दे, रेअर अर्थचं काय ते बोला. हां, पण हां. एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का? रेअर अर्थ तर युक्रेनमध्येही खूप आहेत. तेव्हा एकदा त्यांची वाटणी पण झाली होती. अलास्कामध्ये जी मीटिंग झाली होती हां. पुटिन बरोबर, त्याच्यात वाटणी झाली होती, की अर्धे रेअर अर्थ तुम्ही घ्या, अर्धे मी घेतो. युक्रेन मरू दे. युक्रेनचं काही आपल्याला काही सोयीसुतक नाही. कुठेतरी पण माशी शिंकली आणि गाढव पुढे गेलं नाही. काय झालं ते मला तेव्हा नेमकं माहीत नाही. आणि आता तर परवाची बातमी अशी आहे, की युक्रेननी रशियावरती एक भीषण हल्ला पण चढवलाय. रशियाच्या रिफायनरीवरती मला वाटतं हल्ला चढवलाय युक्रेननी. हं. त्यामुळे ते युद्ध 9 मेला थांबेल असं वाटत होतं रशियाच्या रिपब्लिक डेला, तर तेही झालेलं नाहीये. तर हे सगळा गुंता झालेला आहे असं वाटतंय सगळीकडनं. आणि याच्यात पुन्हा इस्रायलची भूमिका काय हा विषय अजून वेगळाच आहे. कारण त्यांना काही झालं तरी इराणचा पाडाव करणं आवश्यकच आहे. सर्व्हायव्हलचा प्रश्न आहे. तर कुठनं याच्यातनं कोंडी फुटेल हे समजत नाहीये खरं सांगायचं. आणि भारताने काय करायचं? तर मोदी परत दौऱ्यावर जातायत ना बाहेर कुठेतरी. बरं. त्यामुळे भारताने काय करायचं आणि मोदींना कदाचित या सगळ्याची पूर्वकल्पना असावी म्हणूनच त्यांनी ते फेमस भाषण केलं, की आपण कसं आता परकीय चलन वाचवलं पाहिजे, येणारे दिवस भीषण असू शकतात. ही जर ट्रम्पची व्हिजिट अनसक्सेसफुल झाली, तर खरोखरच येणारे दिवस भीषण असू शकतील. हो. कारण आणखीन एक मुद्दा खताबद्दल सुद्धा आहे. हे हां. हो. पेट्रोकेमिकल येत नाहीये, त्यांनी चीन आणि भारत दोघांनाही खताची टंचाई जाणवेल. आणि खताची टंचाई झाली, की खाण्यापिण्याची टंचाई. यावेळेला मान्सून आणि उन्हाळा प्रचंड उन्हाळा खूप जास्ती होणार, मान्सून वाईट असणार अशी प्रिडिक्शन्स आहेत यावेळेला. तर सगळेच आपण एका कुठल्यातरी अस्वस्थ परिस्थितीत आलेलो आहोत आणि त्यातनं अजून मार्ग दिसत नाहीये ही खरी गोष्ट आहे. तुम्हाला याच्यात काय मार्ग वाटतो असं काही असं वाटतंय का कुठे निघेल? हां. एक म्हणजे तुम्ही जे रेअर अर्थ म्हटलात ना, त्याचं एक हां, स्पष्टीकरण देते, की हां. रेअर अर्थ खनिज स्वरूपामध्ये बऱ्याच ठिकाणी अवेलेबल असू शकतील किंवा अमेरिकेने दाव बरोबर. पण ठोकलेला आहे त्याच्यावर. पण त्याचं प्रोसेसिंग जे आहे ना, त्याचं 90% प्रोसेसिंगची मोनोपॉली चीनकडे आहे परत. आणि हां. त्याच्यामुळे ते प्रोसेस केलेले जे रेअर अर्थ आहेत, ते चीनचा हां. त्याच्यावरती वर्चस्वच आहे म्हणून. आणि ते हो, स्टॉक आहे त्यांच्याकडे. त्या सहजासहजी ऐकणार नाहीत. मला काही गोष्टी अशा वाटतात, की एक म्हणजे अर्थातच ट्रेड डील होणार असं सगळे म्हणतायत. याचा अर्थ हो, चीन हो, स्वतःवरचा जो टेरिफ लावलेला आहे अमेरिकेने तो कमी करून घेईल हो. कदाचित. नंबर 2 बरोबर. म्हणजे चीनकडे आणि भारताकडे एक प्रकारे अन्नधान्य कदाचित कमी पडू शकेल. कारण खनिज आहे हे तुमचं अ, अ, खत. खतं नाहीये आपलं. कृत्रिम हो, खतं अवेलेबल नाहीत. पण अमेरिकेकडे ती कदाचित आत्ताच्या घडीला परिस्थिती नाहीये आणि त्यांच्याकडे अमाप पीक आलेलं दिसतंय. ह्याचं गव्हाचं पण हो, आणि हो. मक्याचं पण. अच्छा. तर त्या हां, 2 हां. गोष्टी कदाचित चीन सामावून घेऊ शकेल असं एक चित्र असू शकतं तिकडे. हां, हां. त्या ओके. बाबतीत बोलणी. त्याच्यानंतर हे सगळे जे मी जवळ-जवळ 400 बिलियनचा व्यापार जो त्यांचा हां, अडलेला आहे कंपन्यांचा, त्याच्यामध्ये हां. काही पाऊल टाकायचं असेल, तर त्याची किंमत पण चीन पुरेपूर वसूल करेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे आर्थिक संबंध तर आहेतच, पण जिओपॉलिटिकली ट्रम्पनी जी चीनची कोंडी करण्याचा प्रयत्न केलेला आहे काही ठिकाणी. म्हणजे जिथे-जिथे हां. चीनचे सवंगडी म्हणू आपण, सोबती म्हणू असे जे देश आहेत, त्यांनाच अडचणीत आणायचं आणि मग चीनला बघ तू आता हा तुझा गेला, तो गेला, तुझा सवंगडी गेला. असं जे त्यांनी बरोबर. स्ट्रॅटेजी आखलेली आहे, त्याच्यात काही ना काहीतरी तो अ, मिळवून घेईल. म्हणजे एक तैवान तर खूप छोटा भाग आहे असं मला वाटतं त्याच्यातला.
पण त्याही पेक्षा हा. मोठे म्हणजे आता इराणला चीननी सपोर्ट दिला. तेव्हा इराण हो. प्रकरणामध्ये इराणने संपूर्ण शरणागती पत्करली असं चित्र कदाचित चीन होऊ देणार नाही असं मला वाटतंय. तीच अवस्था रशियाबाबत असेल कारण आज रशिया हा चीनला थोडा वळचणीला गेल्यासारखा झालाय कारण युक्रेन युद्धामध्ये चीन सोबत नसता तर रशियाची वाट लागली असती अक्षरशः. हो. त्यामुळे खरंय. त्यांना सुद्धा चीनच्या सोबत येण्याची गरज निर्माण झालेली आहे. सगळ्यात महत्वाचं भारतासाठी असं मला वाटतं, की चीन आणि अमेरिका दोघांची प्रचंड स्पर्धा चालू आहे. ती भारताचे जे सगळे शेजारी देश आहेत, तिथे कोणाचा वर्चस्व राहतोय. हो. मग हा हा. पाकिस्तान असो, अफगाणिस्तान असो, नेपाळ असो, बांगलादेश असो, म्यानमार बांगलादेश. असो, श्रीलंका असो, मालदीव असो, ह्या सगळ्या ठिकाणी चीनला रस आहे आणि अमेरिका त्याला तिथे काउंटर करते आहे. आता ह्या हं. दोघांच्या लढाईमध्ये काही ठिकाणी भारताचा फायदा होतो, काही मुद्द्यांवरती आपला तोटाही होतोय. पण हो. ह्याबाबत काय समेट होतो याच्याकडे आपलं लक्ष अतिशय असायला पाहिजे. तिसरं मला एक असं वाटतं, की चीननी जो एक वेगळा मार्ग काढलेला आहे, की युआनमध्ये व्यवहार करण्याचा, आर्थिक व्यवहार करण्याचा. हो. हो. हा. त्याच्याबाबत ते माघार घेतील असं मला बिलकुल वाटत नाहीये. म्हणजे तुम्हाला त्याच्याबाबत काय वाटतं? म्हणजे थोडक्यात मा- ब्रिक्स बाबत काय होईल? कारण हा अजेंडा माझ्या मते ब्रिक्सचा आहे. माझ्या मते 2-3 गोष्टी आहेत. एक हां, तर रेअर अर्थ हा रेअर या नावामुळे आपल्या डोक्यात कन्फ्युजन असतं. हां. रेअर अर्थ ही मुळीच रेअर नाहीयेत. मुबलक आहेत. त्याचं प्रोसेसिंग रेअर आहे. बरोबर. आणि ते रेअर आहे म्हणजे ते प्रोसेसिंग डेंजरस टू ह्युमन हेल्थ असल्यामुळे बाकीचे देश ते करू शकत नाहीत. कारण आपणच आपल्यावर निर्बंध घालून घेतलेत. चीनला परवाच नाहीये ह्युमन लाईफची. त्यामुळे चीन काहीही करून प्रोसेसिंग करतं आणि स्वतःकडे एकत्र करून ठेवलंय चीननी. तर भारत सुद्धा आता ते रेअर अर्थ प्रोसेसिंग करेल असं नरेंद्र मोदींनी परवा सांगितलं. कारण आपल्याकडेही भरपूर आहेत रेअर अर्थ, काही कमी वगैरे नाहीयेत. आणि त्या रेअर अर्थ करताच भारत बलुचिस्तानकडे सुद्धा बघतोय अशी पण बातमी आहे. अफगाणिस्तान, बलुचिस्तान या दोन्ही ठिकाणी रेअर अर्थ आहेत आणि ते दोन्ही भारताच्या बाजूला येऊ शकतात, अशी एक शक्यता आहे. आता प्रश्न येतो की चीनला रोखायचं कसं? तर रशिया याच्यात एक कळीचा प्लेयर आहे. भारत आणि रशिया आणि भारताने रशियाकडनं घेतलेल्या तेलावर ट्रम्प जर ड्युटी लावणार नसला, तर हा फास्ट सुटू शकतो. कारण हं, रशियाला आत्ता काय पाहिजे? रशियाला पैसे पाहिजेत आणि तेलाच्या वाढलेल्या भावात तर त्यांना पैसे हवेच आहेत. तर ते आपण त्यांना देऊ शकतो. ज्याप्रमाणे अमिरात म्हणजे UAEनी आपल्याला सांगितलंय, "हवं तेवढं तेल आम्ही तुम्हाला देतो. काही काळजी करू नका." तसंच पुटिननी आपल्याला सांगितलेलं आहे. तर नरेंद्र मोदींचा दौरा कदाचित याच्याकरताच असावा, की आता ते जातातच आहेत ना आता दौऱ्यावरती, हो. की हा जर सोडवून घेतला आपण, तर आपल्याकडे तेलाचा अप्रतिहत सप्लाय येईल. तेल आणि पेट्रोकेमिकल कारण खतं आता अत्यंत अर्जंट झालेली आहेत. तर आपण या सगळ्याला तोंड देऊ शकतो आणि अमेरिका आणि चीनचं जर स्पर्धा राहिली तर आपल्याला फायदाच आहे. नाही बरोबर. राहिली स्पर्धा आणि जर अमेरिकेने चीनवरचे टॅरिफ काढून घेतले, तर ते आपल्यावरचे सुद्धा काढून घेतील. कारण त्यांना ते परवडणार नाही, की फक्त चीनचे काढून घेतले आणि आपल्यावरचे काढून घेतले नाही. तर तिकडून सुद्धा आपला फायदा होऊ शकतो. तर आता आज शेवटचा दिवस आहे ट्रम्पच्या व्हिजिटचा. तर एंड ऑफ द डे काय स्टेटमेंट बाहेर येतं, त्याच्यावरती मला वाटतं फ्युचरची दिशा फार चांगल्या तऱ्हेने पक्की होऊ शकते. बरोबर आहे. आणि चीन केव्हाही इराणची साथ सोडायला तयार आहे. चीनला काही सोयीसुद्धा कशाचंही नसतं. ते जर ट्रम्प त्यांच्याकडनं करून घेऊ शकला, तर होर्मुझ मोकळं होऊन जाईल. मग सगळेजण पुन्हा निश्वास सोडतील, अशी एक शक्यता आहे. कारण तुम्ही पाहिलत का होर्मुझवरती हल्ला करायला युरोपियनांनी सुद्धा आपल्या नेव्ही पाठवल्यात. कारण आता त्यांनाही कळलंय, की होर्मुझ म्हणजे त्यांच्या गळ्याला फास लागलेला आहे. बरोबर. तर फारच इंटरेस्टिंग आहे पिरियड सध्या. तर खरं आपण मला वाटतं आज रात्री काय यांचं स्टेटमेंट येतं त्याच्या बेसिसवर उद्या याची उकल आणखीन वेगळ्या पद्धतीने करता येईल. खरं आता आहे. आपण फक्त शक्यता सांगितलेल्या आहेत. बरोबर. कारण नाही आपल्याकडेही सोल्युशन आहे. आपल्याकडे बातम्या नाहीच आहेत ना सगळ्या. नाही, ॲज इज हेअर इज जी म्हणतो आपण परिस्थिती आत्ता काय आहे ती आपण सांगितली. पण चर्चेमधून काय हां, मुद्दे येतात किंवा काय समझोते केले जातात हे आपल्याला स्टेटमेंट्स जेव्हा बाहेर येतील तेव्हाच समजेल आणि आपण मला वाटतं बरोबर. आपण उद्या एक एपिसोड करू याच्यावरती आणि नक्की. त्याचं चित्र आणखी स्पष्ट होऊन जाईल. हे हां. ज्या लिव्हर्स खेचण्याचं जे काम आहे त्याच्यात हो. यशस्वी होतं ते बघायचं आहे. कोणाची कार्ड ही वरचढ करेक्ट. ठरली
दोघांची ठरणार आहेत. 4 पॉइंट्स ह्यांचे, हो 4 पॉइंट्स ह्यांचे, असंच मला एक फिलिंग तसंच येतंय सध्याला. तर बरोबर. बघू. आज तुमचे काही मुद्दे असतील तर आपण सांगू, नाही तर मग मी शेवटाकडे येते. नाही आपण ठीक आहे. थांबूया कारण मला वाटतं आपण सगळ्या शक्यता सगळ्या घेतलेल्या आहेत शक्यता घेतली. विचारात. बरोबर आहे. तर हा जो म्हणजे एक धावता आढावा घेतलेला आहे, की कोणाच्या हातामध्ये काय प्लस पॉइंट्स आहेत आणि काय मायनस पॉइंट्स आहेत त्याचा, आणि त्याचा प्रत्यक्षामध्ये व्यवहारामध्ये आता कसा वापर दोन्ही बाजू करतील, ह्याच्यावर सगळं चित्र हो. अवलंबून असेल. आणि त्याचा आढावा आम्ही उद्या घेऊ. आज नेने सर तुम्ही आलात आणि वेळ काढलात आपल्या चॅनेलसाठी, त्याच्यासाठी तुमचे आभार मानते. पुन्हा एकदा नाही, दोन्ही चॅनेल म्हणजे हिंदुस्तान पोस्ट आणि एशा पृथ्वी दोन्हीकडे हा व्हिडिओ प्रदर्शित होणार आहे, हे लक्षात ठेवा. दोन्हीकडे लाईक, शेअर करायचं आणि सबस्क्राईब करायचंय. तुम्ही सांगत होता काहीतरी? मी म्हटलं की तुम्ही आता हा विषय काढला हे फार महत्वाचं आहे कारण या हां, विषयावरती भारतात पुरेशी जागृती नाहीये. खरं आहे. भारताच्या विरोधी पक्षाबद्दल तर जितकं कमी बोलावं तितकंच चांगलं आहे कारण त्यांना काहीच अगदी, कळलेलं नाहीये. मोदींच्या आव्हानाची सुद्धा खिल्ली उडवली त्यांनी. तर अगदी. त्यामुळे परिस्थिती बिकट आहे. त्याला तोंड द्यायला आपल्याला सगळ्यांना तयारी करायला पाहिजे आणि त्याच्यातच हे एक ॲडिशनल संकट येऊ घातलंय. तर उद्या त्याचं रिझॉल्युशन काही मिळालं तर आपण लोकांपर्यंत ते घेऊनच जाऊया. हा विषय धन्यवाद. आणल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. चालेल. नमस्कार. नमस्कार.